जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होतीये। इशारा पातळीनंतर धोका पातळीच्या दिशेने पाणी जात असल्याने प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे। 46 जनावरांसह 10 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले। विशेष म्हणजे 2 दिवस शहर परिसरात पावसाने उघडीप दिली आहे। पंचगंगा नदी पुलावरून कर्नाटक तसेच शिरोळ व हातकणंगले तालुक्याच्या दक्षिणेकडील गावांचा संपर्क तुटला। लहान पूल पाण्याखाली गेला असून आता पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद झाली। धरणातून पाण्याचा विसर्ग चालू असल्याने नदी पात्रातील पाणी सुमारे 1 किलोमीटरपर्यंत पसरतात। नदी तीरावरील गणेश मंदिर, रेणुका मंदिर, धर्मशाळा, स्मशानभूमी पाण्यात आहेत। दरम्यान पूरग्रस्त लोकांची व्यवस्था मनपा तसेच कार्यकर्ते करत असून नदी तीराजवळील भागात पाणी आलं। गुरुवारी 1.25 फूट तर शुक्रवारी सायंकाळपर्यंत 7 इंच पाणी वाढलं। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।